श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन हा त्याच्यातला आपण प्रॅक्टिस सेट 4.1 हे बघणार आहोत. त्याच्यातला आपण फर्स्ट नंबरचा क्वेश्चन बघू. फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ द नंबर्स फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे 72 अँड 60. तर त्याचं बघू आपण. द रेशो ऑफ द 72 अँड 60. 72/60 लिहायचं आणि इक्वल टू 72ला आता कशाने भाग जाईल ते लिहायचं. ज्याने 72ला आणि 60ला सेम याच्याने भाग जायला पाहिजे, म्हणजे आता तो 12ने जाईल, म्हणजे 12ने जाईल. 12 इज इक्वल टू 6/5 मीन्स इक्वल टू 6:5. हे आपलं आन्सर आलं. तसंच आपण पुढचा क्वेश्चन बघू. 38/57. तर द रेशो ऑफ द 38 to 57 ही लाईन कॉमन आहे, ही सर्वांनाच येईल. तर 38/57 आता या दोघांना एकच संख्याने भाग जायला हवा, म्हणजे ती आहे 19. मग 19 इक्वल टू 19 2चा 38 अँड 19 3चा 57. तर 2/3 मीन्स इज इक्वल टू 2:3. हे आपलं आन्सर आलं. तर पुढचं एक्झाम्पल बघू. 52/78. तर या 52 द रेशो ऑफ 52 to 78 52/78 इक्वल टू आता या दोघांना 26ने भाग जायला हवा. तर 26 2चा 52 अँड 26 3चा 78. 22 मीन्स इज इक्वल टू 2/3 इक्वल टू 2:3. आता तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. एक्झाम्पल सेकंडचं फर्स्ट 700 रुपीज 308 रुपीज. सो 700/308 जर दोघांचा आपण भागाकार केला मीन्स डिवायडेशन केलं तर 400/44 मीन्स इक्वल टू 25/11 मीन्स इक्वल टू आता पुढे यांना काही भाग जाऊ शकत नाही, म्हणून 25:11. नंबर 2 मधलं सेकंड 14 रुपीज 12 अँड 12 रुपीज .40. तर आपल्याला 40 रुपीजचे पैसे करावे लागतात. 40 रुपीज इक्वल टू 1400 पैसे अँड 12 रुपीज इक्वल टू 40 पैसे मीन्स इक्वल टू 1240 पैसे. तर 1400/12,1240 केलं तर 0 गेट कॅन्सल इक्वल टू आणि जर दोघांची डिवायडेशन केली तर 35/31 येतो. तर इक्वल टू 35:31 हे आपलं आन्सर आलं. तर सेकंडमधलं थर्ड आहे 5 लिटर 2500 ml. तर आपल्याला जसं 2500 ml जसं लिहिलं आहे तसं आपल्याला 5 लिटरचं ml करावं लागेल. तर 5 into 1000 केलं तर त्याचं 5000 असं आन्सर येईल, मीन्स तो आपण mlमध्ये केलं. तर आणि तर 2500 हा पहिल्यापासूनच mlमध्ये दिलेलाच होता. तर 5000/2500. तर 0 गेट कॅन्सल. 55 आणि 25 अँड 50चं आपण डिवायडेशन केलं तर इक्वल टू 2/1 येतं. तर 2:1 हे आपलं आन्सर आलं. पुढचा क्वेश्चन आहे 3 year 4 month. तर 5 years 8 months. तर 3 year 4 month इक्वल टू 360 + 4. 360 + 4 इक्वल टू 40 months. ओके, 40 months. 5 years 8 months. 5 years 8 months इक्वल टू 60 + 8 इक्वल टू 68 months. सो 40/68 इक्वल टू 20/34 इक्वल टू 10/17. 10:10 आपल्याला आन्सर भेटलं. नेक्स्ट एक्झाम्पल 3.8 kg 1900 gm मीन्स ग्रॅम. तो आन्सर 3.8 kg इक्वल टू तर जसं 3800 ग्रॅम आणि 1900 ऑलरेडी ग्रॅममध्येच दिलेलं आहे. तर 3800/1900 0 गेट कॅन्सल इक्वल टू आणि जर आपण त्यांना जर डिवाईड केलं तर 19 1चा 19 अँड 19 2चा 38 मीन्स 3:1. सॉरी 3 नाही 2:1. एक्झाम्पल 7 minutes 20 seconds अँड 5 minutes 6 seconds. तर आन्सर 7 minutes 20 seconds इक्वल टू 420 + 20 इक्वल टू 440 seconds. 5 minutes 6 seconds इक्वल टू 300 + 6 इक्वल टू 306 seconds. 440/306 इक्वल टू 220/153. आता यांना तर पुढे आपण काय डिवाईड करू शकत नाही, म्हणून आपण डायरेक्टली 220/153 वी गेट दिस आन्सर. Question number 3. Express the following percentage as the ratios in the reduced form. The first example is
75/100 answer equal to 75/100 equal to 75 divided 25 मीन्स आता दोघं प्रोडक्टला आपल्याला एकाच याच्याने डिवाईड करावं लागेल ना. मग 25च्या टेबलमध्ये 75 आणि 100 दोघं येतं. मग आता 25 3चा 75 अँड 25 4चा 100. तो आन्सर वी गेट द आन्सर 3/4 मीन्स इक्वल टू 3:4. नेक्स्ट एक्झाम्पल 44/100. वी कॅन राईट डाऊन जस्ट लाईक जसं आपण वरचं सोडवलं तसंच खालचं सॉल्व करू. 44/100 इक्वल टू 44 डिवाइड 2 अँड 100 डिवाइड बाय 2. तर 100ने या दोघांना भाग जाऊ शकतो. पण कसा, तर 2ने जर 44ला डिवाईड केलं तर 22 आन्सर येईल आणि 100चा जर डिवाईड केलं तर 50 आन्सर येईल. तर वापसताना पण 2ने डिवाईड करायचं मीन्स 22/50ला पण 2ने डिवाईड करायचं. तर आन्सर येईल 11/25. मग 11:25 वी गेट दिस आन्सर. नंबर 3चं एक्झाम्पल 6.25%. तर आता इथं आपल्याला राईट डाऊन करावं लागेल आन्सर 6.25. आता कधी बी कोणत्या पण पॉईंटच्या पुढे जेवढे असतील नंबर्स तेवढे 0 घ्यायचे असतात. तर तसंच आपण पर्सेंटेजमध्ये अपॉन 100 घेऊ. माझं आता पॉईंट काढला तर जे अगोदर 0 घेतलं ते राईट डाऊन करायचेच आणि नंतर आता जेवढे नंबर्स तेवढे पण 0 राईट केले मीन्स 625 अपॉन 10,000 इक्वल टू 625 डिवाइड बाय 25. ह्या दोघांनाचा भाग जाऊ शकतो मीन्स 10,000ला पण 25 डिवाइड करू शकतो. मग वरती 25 दोघांना मग वरती 25/400 असं आन्सर येईल. मग नंतर 25ला आपण 25ने डिवाइड करू शकतो. तसंच 400ला आपण जर 25ने डिवाइड केलं तर आन्सर 16 येईल. मग आन्सर आपलं येतं 1/16 मीन्स 1:16. वी गेट दिस आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल 52/200. answer 52/100 equal to 52 divided by 4 and upon 100 divided by 4 means equal to 13/25 equal to 13/25. Next example 0.64. आता हे जसं आपण जे थर्ड नंबरचं केलं तसंच हे करायचं पर्सेंटेजमध्ये. 0.64 जेवढे पॉईंट नंतर जेवढे नंबर्स असतील तेवढे 0 घ्यायचे मीन 100 इक्वल टू जो 0 कट करून टाकायचा. नंतर 64/10,000 इक्वल टू 64 डिवाइड बाय 4 अँड 10,000 डिवाइड बाय 4 मग इक्वल टू 2500 इक्वल टू 16 डिवाइड बाय 4 अँड 2500 डिवाइड बाय 4 मग इक्वल टू 4/625 इक्वल टू 4:625. At the question number 4, the 3 person can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many person are required? आता 3 व्यक्ती आहेत जे 8 दिवसात एक छोटं घर बांधतात. तर मग किती व्यक्ती 6 दिवसांमध्ये घर बांधतील? तर हे एक्झाम्पल आता आपल्याला इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये करावं लागेल आणि तर त्याचा प्रोडक्ट कसा असेल कॉन्स्टंट. हे आपण मागच्या वर्षीहीच शिकलेलो आहोत 8th स्टँडर्ड अँड 7th स्टँडर्ड दोघं स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. तर वी कॅन ड्रॉ दिस टाईप डायग्राम. दिस इज नॉट अ नेसेसरी बट वी कॅन ड्रॉ. पर्सन, आता पर्सन किती आहे? पहिल्या ह्याच्यामध्ये 3 पर्सन्स आहे म्हणून 3 लिहिले आणि जिथं आपल्याला विचारलं आहे 6 दिवसामध्ये किती व्यक्ती बांधतील तर आपल्याला माहीत नाही. तर वी कॅन राईट द एक्स आणि डेज किती फर्स्ट 8 आणि नेक्स्ट किती 6. तर नेक्स्ट लेट एक्स पर्सन कंप्लीट द सेम वर्क इन 6 days. This is an example of inverse proportion. The product is constant. 6 into x equal to 8 into 3. 6 into x equal to 24. X is equal to 24/6. X is equal to 4 persons means 6 दिवसांमध्ये जर घर बांधलं जाईल तर जिथं आपण एक्सची व्हॅल्यू घेतली होती तिथं आता त्याची व्हॅल्यू 4 निघाली. आता नेक्स्ट क्वेश्चन इज अ 5th. कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इंटू पर्सेंटेज. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला रेशोचं पर्सेंटेजमध्ये करायचं. थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं होतं पर्सेंटेजचं आपल्याला रेशोमध्ये मीन्स त्याचं रिड्यूस फॉर्म करायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 5चा आपण फर्स्ट बघू. 15:25 मग आन्सर 15/25 इक्वल टू 15 into 4/25/4 इक्वल टू 16/100 मीन्स इज इक्वल टू 60%. नेक्स्ट क्वेश्चन 47:50
Answer 47/50 equal to 47 into 2 upon 50 into 2 is equal to 94/100 equal to 94. आता ते आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिवाइड करायचं, तर त्याचं जस्ट लाईक त्याचं अपोजिट केलं तर याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचे. आता क्वेश्चन नंबर 3 7/10 आणि जर याच्या जागेवर 7:10 आलं असतं तर दोघंही एकच राहिलं असतं. आन्सर 7/10 इक्वल टू 7 into 10/10 into 10 इक्वल टू 70/100 मीन्स त्याचं पर्सेंटेज काय आलं 70%. नेक्स्ट क्वेश्चन 546/600. आन्सर 546/600 इक्वल टू 546 डिवाइड बाय 6 into 600 divided by 6 equal to 91/100 equal to 91%. Next question 7/16. 7/16 आता हे कसं निघेल तर 7 इक्वल टू 7/100 त्यांनी आपल्या पर्सेंटेजमध्ये काढायला लावलं ना, सो आपण वी गेट द 100 आणि जर सेकंड टर्म जी असते तिच्याने आपण त्यांना डिवाईड करायचं. आता 7 into 100/60 means 100/60 and upon 60 into 100/60 60 get cancel, so is equal to 700/60/100 is equal to आता 60 ने 700 जर डिवाइड केलं तर आन्सर येतं पर्सेंटेजमध्ये खाल्लं 43.75. वी गेट दिस. 6th number question, the ratio of age of Abba and her mother is 2:5. At the time of Abba's birth, her mother age was 27 years. Find the present age of the Abba and her mother. Answer, the ratio of age of Abba and her mother is 2:5. बघा आपल्याला पहिल्याच लाईनमध्ये दिलेलं आहे म्हणून आपल्याला कुठून लिहायची गरज नाही. देअर एज आर 2x and 5x. आता आपण तिथं x मानू शकतो. तर ॲट द टाईम ऑफ आबाज बर्थ हर मदर एज वॉज 27. ही लाईनसुद्धा आपल्याला तिथे दिलेली आहे. तर सॉल्व एकदम सिम्पल. तर 5x - 2x इज इक्वल टू 27. 5मधनं 2 गेले तर 3 आणि x जसं जसं राईट डाऊन करायचा इज इक्वल टू 27. x इज इक्वल टू 27/3 x. मग x 3ने जर 27ला डिवाईड केलं तर आन्सर काय येतं 9, कारण की 3 9 27. x इज इक्वल टू 9. द Therefore, present age of Abba is equal to 2x equal to 2 into आता ते आपण आन्सर काढलं आहे 9 त्याच्याने 9ला डिवाईड करायचं. तर आता तिची प्रेझेंट एज काय असेल 18 years अँड प्रेझेंट एज ऑफ हर मदर 5x. आता 5ने त्याला 5 मल्टिप्लाय 9 करायचं तर 45 years. Question number 7. Present age of Vatsala and Sara are 14 years and 10 years respectively. After how many years the ratio of their age will become 5:4? आता जसं आपण मागचं सॉल्व केलं जस्ट लाईक हे पण आपल्याला तसं सॉल्व करायचं. आन्सर लेट आफ्टर x years the ratio of their age will 5:4. ही लाईन आपल्याला दिलेलीच आहे. एज ऑफ वत्सला आफ्टर x year इज इक्वल टू 14 प्लस x करायचं. एज ऑफ सारा आफ्टर x year इज इक्वल टू 10 प्लस x करायचं. 14 प्लस x अपॉन 10 प्लस x इज इक्वल टू 5/4. 5 ब्रॅकेट 10 5 इंटू ब्रॅकेट 10 प्लस x इज इक्वल टू 4 ब्रॅकेट 14 प्लस x 50. आता जर 5ने जर 10ला मल्टिप्लाय केलं तर 50 प्लस 5ने जर xला मल्टिप्लाय केलं तर 5x इज इक्वल टू 4ने जर 14ला मल्टिप्लाय केलं तर 56 अँड प्लस 4ने जर xला केलं तर 4x. नेक्स्ट आता 50. आता जे लाईक्स टर्म आहेत ते आपण जवळ करतो जसं की 5x अँड 4x हे सेम आहेत तर दोघांना आपण जवळ आणलं तर 5x आणि 4x तिकडे प्लस आहे तर इकडे येताना तो मायनस होईल म्हणून तो 4x इज इक्वल टू आणि 58 आणि इक्वल टू 56 आणि 50 इकडं प्लस आहे म्हणून तो इकडे येताना मायनस होईल तर 50. आता 5xमधनं 4x गेले तर 1 होतो. आता 1 आपण काय राईट करत नाही म्हणून डायरेक्ट x घेतला आणि 56 मायनस 50 केलं तर आन्सर आलं 6. आफ्टर 6 years the ratio of age of Vatsala and Sara will 5:4. Next question, the ratio of present age of Rihanna and her mother is 2:7. After 2 years the ratio of their age will be 1:4. Is Rihanna's present age? The ratio of present age of Rihanna and her mother is 2:7. Therefore, present age of Rihanna is 2x. वरचे दोघं लाईनी दिलेल्या आहेत आणि अँड द प्रेझेंट एज ऑफ द हर मदर इज 7x ही बी दिलेली आहे. आणि आफ्टर 2 years एज ऑफ Rihanna will
2x plus 7 and age of her mother will 7x plus 2. आता say 2x plus 2 and upon 7x plus 2 is equal to 1/2 3. 1 bracket 7x plus 2 bracket complete equal to 3 bracket 2x plus 2 bracket complete. 7x plus 2 equal to 6x plus 6. 7x minus 6x is equal to 6 minus 2. X is equal to 4. Therefore present age of Rihanna equal to 2x equal to 2 into 4 is equal to 8 years. इथं आपला हा प्रॅक्टिस सेट 4.1 संपलेला आहे. आपण भेटू पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये.